हनुमान ज्यामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय तो जय खंडोबा टीम आणि जय हनुमान संघ पहिल्यांदा बॅटिंग करण्याकरता मैदानाच्या टॉस कोण जिंकलाय डीजे थँक्यू जय हनुमान टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला इथे खूप चांगल्या पद्धतीचा फटका लॉंग ऑफ कडे गेलाय बॉल जोपर्यंत इथे उचलला एक सिंगल ही धावफलकावर जोडली गेली ज्या एक सिंगलच्या मदतीने डावाची सुरुवात इनिंगची सुरुवात पहिली एक धाव जी धावफलकावर जोडली गेली षटकातील पहिला चेंडू जर आपण पाहिला तर तिथे एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय लालचंद आणि प्रल्हाद नाईक अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे कैलाश नाईक पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर जय खंडोबा आणि जय हनुमान यांच्यामध्ये ही मॅच सुरू आहे यावेळेस मात्र ऑफस्टम्पच्या वरनं उडवलंय बॉलला क्षेत्ररक्षक आहे बॉलच्या खाली विकेट मिळेल माघारी परतावं लागेल फर्स्ट विकेट डाऊन इयर पहिला झटका लागलाय खेळाडू बाद संदीप मोरेसाठी एक सुवर्ण संधी आहे जयेश नाईक जयू यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे आणि आज दिवसभरामध्ये जो खेळाडू लागोपाठचे 3 षटकार ठोकणार त्याच्यासाठी विजयदादा पाटील यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपये ठेवण्यात आलेले आहेत 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 3 झालाय आणि एक धाव आहे यावेळेस मात्र चांगला बॉल एक सिंगल ती दाफलकावर जोडण्याचा मनसुबा आहे आणि लेगबायचा इशारा शकील सरांच्या माध्यमातून इथे येताना आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या 2 वर सुरुवात अगदी शांत ती आपल्याला पाहायला मिळते कासवाच्या गतीनं रन्स या पहिल्या ओव्हरमध्ये दाफलकावर लागत असताना आपल्याला पाहायला मिळते कैलाश नाईक जसं नाव आहे तसं काम ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते योग्य टप्पा आणि योग्य लाईन जी खूप महत्त्वाची आहे अगदी जो तिखट मारा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण तुम्हाला करावा लागतो आणि तो तिखट मारा सध्या कैलाश नाईक यांच्या माध्यमातून आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर होत असताना पाहायला मिळतं यावेळेस डाऊन द ग्राउंड क्षेत्रात कर्रारा प्रहार बॉल जाईल सीमा रेषा पार षटकार एक चांगला स्ट्रोक तिथे आपल्याला डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये पाहायला मिळाला पुढे खेळवण्याचा प्रयत्न होता आणि त्याला योग्य तऱ्हेनं योग्य ती पनिशमेंट केली ओव्हर दी बॉलर हेड हा स्ट्रोक खेळला गेला होता अगदी पानाप्रमाणे सरळ असं म्हणू शकतो या स्ट्रोकला आपण षटकारामध्ये परावर्तित झालाय धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 ऑन बोर्ड यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला हवा दिली आहे बॉल चाललाय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरनं सीमा रेषा पार आणखी एक दमदार तडाखा बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर तडाखा षटकार बॅक टू बॅक 2 षटकार शेवटच्या 2 बॉलवर कैलाश नाईकच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि या 2 षटकारांच्या मदतीनं धावसंख्या जी सुरुवातीला कासवाच्या गतीनं चालत होती तिनं अचानक वेग पकडला आणि ती 14 या आकड्यावर जाऊन पोहोचली एक चांगली सुरुवात ठोस आणि भक्कम सुरुवात पहिल्या ओव्हरच्या अंती आपल्याला निश्चित पाहायला मिळाली एक विकेट जरूर गमावली आहे प्रल्हाद नाईक ज्यांना माघारी परतावं लागलंय नवीन फलंदाज संदीप मैदानामध्ये आल्या चांगलं काम झालंय असं म्हणायला हरकत नाही कारण लालचंदच्या बॅटमधनं आपल्याला ते 2 गगनचुंबी आसमानी टोले मैदानातनं पाहायला मिळाले
ओव्हर नंबर 2 परिवर्तन झालंय. दुसऱ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर दीपेश नाईक येतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता. पुढचा बॉल दीपेश. चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची हलकीशी कडा घेतल्यानंतर चुंबन घेतल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. सेकंड विकेट डाऊन इयर. दुसरा झटका लागतोय. विकेट मिळतीये खेळाडू बाद. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात ही अगदी योग्य तऱ्हेने होत असताना आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर इथे महत्त्वपूर्ण विकेट ती संपादित केली आहे. माघारी परतवले फलंदाज संदीपला. नवीन फलंदाज बालातरे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय आणि बाला त्याची बॅट जर बहरली तर निश्चित एक चांगली टोटल जी दाफलकावर आपल्याला पाहायला मिळू शकते. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज दीपेश नाईक समोर बालातरे उभा आहे. यावेळेस बालातरे आल्या आल्या फेकून देते बॉलला मैदानाच्या बाहेर. सीमा रेषा पार. षटकार. सलग 3 षटकार शंकर जुकर साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे आणि गोलंदाजार करता सुद्धा ते पारितोषिक आहे. यावेळेस बालातरे बॅक टू बॅक दुसरा बॉल फेकून देतो सीमा रेषा पार. सलगचा दुसरा षटकार. 6. सलगचा तिसरा षटकार. काय इथे बालाच्या बॅट मधनं येईल का हे प्रेक्षकांना निश्चित बघायचंय. आणि बालातरेनं अशा पद्धतीचे रेकॉर्ड खूप वेळा साकारलेत. तसाच एक रेकॉर्ड आज या स्पर्धेच्या निमित्तानं गौरव मोटर्स चषकच्या निमित्तानं त्याच्याकडनं होईल का ते बघूया. या चेंडूवर षटकार बालातरेच्या बॅटमधनं येईल का? सलगचा तिसरा षटकार मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळेल का? खूप सारे प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत. त्या प्रश्नांचं उत्तर या मैदानाच्या आतनं आपल्याला शोधायचं आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर बालातरेच्या बॅटमधनं येईल का ते आपण मैदानाच्या आतनं पाहूया. निर्णायक चेंडू आहे. सलगचा तिसरा षटकार खेचेल का ते बघायचंय. कमी गतीनं योग्य तो बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. थोडेसे फिंगर रोल केले होते, कट केलं होतं, बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला होता. एक सिंगल त्यावरच समाधान मानावं लागेल. या एक सिंगलच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 27 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या प्रगतीपथावर असताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू या ओव्हर मधले अजूनही शिल्लक आहेत. पुढचा बॉल यावेळेस उडवलंय, हवा दिली आहे, बॉल चाललाय उंच हवेतनं. क्षेत्ररक्षकांना टाटा बाय बाय करत सीमा रेषा पार. षटकार. थँक्यू. लालचंद तरेच्या बॅटमधनं हा सलगचा तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. याआधी सलग 2 षटकार मारले होते आणि यावेळेस हा सलगचा तिसरा षटकार त्याच्या बॅटमधनं येतोय. यावेळेस मात्र पायातला बॉल अगदी योग्य तऱ्हेनं तिथे खेळून काढला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल ही दाफलकावर जोडली जाईल. प्रत्येक षटकार हॅट्रिक करता 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर सलग 3 षटकार
आपल्याला पाहायला मिळत आहेत लालचंद तरेच्या बॅटमधनं. नक्कीच खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी आहे आणि त्या सुवर्ण संधीचा फायदा इथे नक्कीच घेतला गेलाय लालचंदरी यांच्या माध्यमातून. रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक जो आहे तो सन्माननीय विजयदादा पाटील यांच्या माध्यमातून देण्यात येईल. या मॅचच्या समाप्तीनंतर थोड्याच वेळात तुम्हाला ऑर्केस्ट्रा ऐकायला मिळेल. या स्पर्धेच्या माध्यमातून सतीश मसने, सागर तरे पूर्ण तयारीमध्ये आहेत. मात्र त्यांना विनंती असेल की आपण चौकार आणि षटकार विकेट नंतरच वाजवावा, कारण की लाईट लीग सुरू आहे. 2 ओव्हरचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 34 धावा या राफल कव्हर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 टीम आहेत सध्या मैदानामध्ये, जय हनुमान आणि त्यांच्या विरोधामध्ये जय खंडोबा. नाणेफेक जिंकल्यानंतर जय हनुमानने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, मात्र तो अंगलट आलाय असं चित्र सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये जवळपास 17ची सरासरी ती राफल कव्हर अधोरेखित झालेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. हा बॉल अगदी योग्य तऱ्हेने खेळला, बिटवीन द गॅप खेळला गेला, मात्र क्षेत्ररक्षकाने आपली चपळता तिथे योग्य त्याने दाखवली. आपल्यापासून डाव्या बाजूने धावत असताना त्याने या चेंडूला जोपर्यंत उचललं एक सिंगल ही दाफलकावर जोडली गेली, त्यामुळे धावसंख्या 35 या आकड्यावर. अगदी चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि ही चांगली बॅटिंग अशाच पद्धतीनं सुरू राहिली तर जशी टोटल पहिल्या मॅचमध्ये आपल्याला दाफलकावर पाहायला मिळाली होती 84, अगदी त्याच टोटलपर्यंत पोहोचण्याची संधी इथेही फलंदाजांना असेल. त्यावेळेस बालानं फुलटॉस बॉल जो फटका खेळायचा होता तो फटका कुठेतरी राहून गेला. बॅटच्या साईडच्या अंगाला हा बॉल लागला आणि जोपर्यंत तिथे उचलला गेला मिड विकेट आणि स्क्वेअरलेगच्या मध्यावर, तोपर्यंत 1 रन ही दाफलकावर जोडली गेली, ज्या 1च्या मदतीनं धावसंख्या 36 या आकड्यावर. षटक क्रमांक 3चा खेळ थोडंसं शांत केलं या ओव्हरमध्ये. उमेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आला आणि योग्य टप्प्यावर त्याचा हा मारा आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल फ्लाइंग स्लीपमध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. विकेट मिळतीये, माघारी परतावं लागेल लालचंद तरेला. एक मोठी विकेट इथे संपादित झाली आहे, विकेट आली आहे खेळाडू बाद. लालचंद तरे आऊट झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये मुकेश मैदानाच्या आतमध्ये गेलाय. मुकेश मते सुंदर अशी झेल पाहायला मिळाली टीमचे ओनर योगेश तरे यांच्या माध्यमातून. पहिला विकेट उमेशच्या खात्यामध्ये जमा झालाय. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. विकेटच्या हॅट्रिकसाठी देखील 1000 रुपयाचा पारितोषिक आहे विजयदादा पाटील यांच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 3 सध्या प्रकारे बेठावर आहे उमेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड क्षेत्रात फटका चांगला आहे, नो चान्स एनी फील्ड. बॉल चाललाय, 1 बाउन्स ओव्हर द रोफ, सीमा रेषा पार, चौकार. एक चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला, अगदी बाणाप्रमाणे सरळ हा फटका सजवला तिथे. 1 बाउन्स, बॉलला सीमारेषा पलीकडे परावर्तित केलं. चौकारानं आपलं वैयक्तिक खातं उघडलंय फलंदाज मुकेशनं. यावेळेस मुकेशनं बॉलला उडवलंय, फेकून दिलंय दूर, सीमारेषा पार. हाय अँड हँडसम लॉंग अँड स्ट्रॉंग स्ट्रोक तिथे मैदानाच्या आतनं सजवलाय, षटकार. मुकेश मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आल्याबरोबर त्यानं षटकार चौकारांची आतिषबाजी सुरू केली आहे. आपल्या पॅव्हेलियन मधनं सेट होऊन आलाय आणि मैदानातनं दमदार फलंदाजी करतोय. आणखी एकदा उडवण्याचा प्रयत्न. आता मात्र पंचांच्या मनामध्ये कुठलाही संदेह नाहीये. बोट आकाशाकडे, त्या बोटाप्रमाणे सरळ आता तुम्हाला तंबूकडे जावं लागेल. एक महत्वाची विकेट आली आहे. मुकेश जो विध्वंसक आणि विस्फोटक अंदाज मैदानाच्या आतमधनं दाखवत होता त्याला लवकर माघारी परतवलंय आणि फलंदाजाला इथे तंबूचा आसरा घ्यायला भाग पाडलं. विकेट मिळतीये खेळाडू बाद.
3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत पूर्णत्वाला आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज जयेश म्हात्रे गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना एक युवा टॅलेंट आहे. संधी दिली गेली आहे गोलंदाजी करण्याची. बघूया कशा पद्धतीने इथे मारा जयेश म्हात्रेच्या वतीनं साकारला जाईल. कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी करताना तो आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळेल याकडे निश्चित लक्ष राहील. संतोष तरे सध्या तरी युट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत. आई गावदेवी भादवड टीमचे ते कॅप्टन आहेत आणि त्यांनी प्रल्हाद नाईक यांना या मॅचसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा विजयदादा पाटील यांना त्यांनी दिलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय संतोषजी तरे, मोस्ट वेलकम. जयेश म्हात्रे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पहिला बॉल इथे डॉटच्या स्वरूपाने हाताळलाय. यावेळेस बॅटची कडा, विकेट कीपरचा सहारा, माघारी परतावं लागेल बाला तरेला. एक मोठी विकेट, 2 मोठ्या फटक्यांना त्याने डावाची सुरुवात केली होती, मात्र त्यानंतर सिंगल आणि डॉट ते त्याच्या नावासमोर पाहायला मिळाले आणि अखेर त्याला माघारी परतावं लागलं. एक मोठी विकेट इथे संपादित केली आहे बाला तरे बाद. विपुल पाटील बॉबी यांनी प्रत्येक हॅट्रिकसाठी निकित जोशीसाठी रोख रक्कम 500 रुपये ठेवण्यात आलेले आहेत. 2 मारले तरी 500, काय हरकत नाही. थँक्यू जी. 2 चेंडूचा खेळ झाला आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 46 या आकड्यावर स्थिर आहे. अचानक खेळामध्ये थोडासा बदल झालाय, कारण आक्रमकतेनं पहिल्या 2 ओव्हरमध्ये खूप पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका चांगला आहे. वडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत बॉलला उचललं एक सिंगल. धावसंख्या 49, 49. अजय नाईक इथे आपलं वैयक्तिक खातं उघडत असताना दोन्ही फलंदाजांनी आपलं वैयक्तिक खातं सिंगलच्या मदतीने उघडलंय. निकित जोशी जो सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे, ओव्हर नंबर 4 जे प्रगती पथावर आहे. चांगला बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. विकेटच्या मागे खूप चांगल्या पद्धतीची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. योगेश तरे जे हनुमान या टीमचे ओनर आहेत आणि खूप चांगली फिल्डिंग शॉर्ट फाईन लेग मध्ये सेट केले गेले. 50 कम्स 50 रन्स या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 ओव्हरमध्ये 37 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. 34 धावा, मात्र त्यानंतर कुठेतरी खूप चांगल्या पद्धतीने रोख लावली गेली. इथे फुलटॉस मिळाला, मात्र त्याला मैदानाच्या बाहेर परावर्तित केलं जाईल का, तर उत्तर आलंय नाही. एक चांगला कॅच, विकेट आली आहे खेळाडू.
कावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 50 धावा. शेवटचं षटक उमेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पहिलाच बॉल त्याच्या विरोधामध्ये खूप चांगल्या पद्धतीने स्वीप केला होता. तिथे क्षेत्ररक्षक चुकी करतोय. बॉल सीमारेषा पार. अद्भुत स्थलग्न क्लिअर करून चौकार. थँक्यू. यावेळेस मात्र बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागलाय. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय. मात्र यावेळेस चुकी नाहीये. मात्र विकेट किपर त्याच्याकडनं चुकी झाली. जिथे आता रनआउटची संधी होती आणि ती संधी कंप्लीट केली आहे. माघारी परावतावं लागेल. विकेट मिळतीये खेळाडू बाद. मैदानामध्ये आता जर आपण पाहिलं तर प्रतीक दिवेकर आणि प्रतीक गोरे असे दोन प्रतीक नावाचे खेळाडू ते मैदानामध्ये पाहायला मिळतात. उमेश नाईक मात्र अगदी योग्यतेनं गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र चांगला बॉल आत येणारा एक अँगल बनवत हा चेंडू आतल्या बाजूने आला. निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं चेंडू निघताना आपल्याला पाहायला मिळतोय. योग्य टप्पा आणि योग्य लाईन ही गोलंदाजीमध्ये खूप महत्वाची असते. आणि उमेशला जर आपण पाहिलं तर नेहमीच या विभागातनं खूप चांगली कामगिरी तो सातत्यानं गोलंदाजीच्या मार्कवर करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि सध्या ही जर आपण पाहिला तर त्याचा तोच तिखट आणि भेदक मारा तो मैदानाच्या आतनं सुरू आहे फलंदाजाला शांत करत असताना. यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक आपण ते नजर हटी दुर्घटना घटी असं म्हणतो ना, अगदी ते झालंय. चेंडूवरची नजर पूर्णपणे हटली होती आणि त्याचंच कारण बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. अंधाधुंद बॅट चालवणं जी असते ती आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळाली. डावाची शेवटची काही चेंडूंची खेळ बाकी आहे. यावेळेस अगदी चांगला बॉल, अगदी चांगला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला आणि तिथनं अचानक वेगानं तो आतल्या बाजूनं आला, फलंदाजाच्या जवळ आला. मग तर नंतर बॅटचा स्पर्श करताना एका सिंगलमध्ये कन्वर्ट झाला. जिथे 2 ओव्हरमध्ये 34 आले होते असं वाटत होतं की किमान 70+ धावा दाफलकावर उभ्या राहतील. तिथे धावसंख्येला त्यानंतरच्या 3 ओव्हरमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं रोखलं गेलंय, रापलं गेलंय, शांत केलं गेलंय. 56 धावा दाफलकावर आहेत आणि इथे निश्चित म्हणू शकतो फलंदाजांचं एन्काउंटर हे गोलंदाजांनी केलंय. अंतिमच्या 3 ओव्हरमध्ये ज्या पद्धतीनं मारा केला, ज्या पद्धतीनं शांत ठेवलं, रोख लावली, ती खूप महत्त्वाची होती. आणि धावसंख्येला इथे 56 या धावसंख्येवर रोखलं गेलं. या डावाचा बहुधा शेवटचा बॉल जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज उमेश नाईक घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. ऑफ्टरमधनं या बॉलला समोर खेळलं होतं. बॉलर्स बॅक ड्राईव्ह केला गेला होता. तिथे वेगानं जाऊन बॉल उमेशला दुखापत करत असताना आपल्याला पाहायला मिळाला, कारण अगदी वेगवान स्ट्रोक होता. पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. वेगानं हा फटका खेळला गेला होता. तो उमेशला त्याच्या छातीच्या जवळपास जाऊन लागला. संध्याकाळी बहुधा आयोडेक्स ची गरज उमेशला लागू शकते. अगदी तेवढ्या वेगानं हा बॉल त्याच्या दिशेनं आला.
धावसंख्या 57 झाला आणि 58 धावांचा एक चांगला टार्गेट ठेवण्यात आलेला आहे. अतिशय जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. सुरुवातीचे 2 षटक खूप चांगले राहिले होते जय खंडोबा संघासाठी, मात्र त्यानंतरचा कमबॅक तुम्हाला पाहायला मिळाला. जयेश म्हात्रे आणि उमेश नाईकचा कमबॅक तुम्हाला पाहायला मिळाला. त्यानंतर असं वाटत होतं की 70+ धावा पाहायला मिळतील स्कोर कार्डवर, मात्र त्यानंतरचा अतिशय जबरदस्त खेळ राहिला होता जय हनुमान टीम संघाचा. चांगली गोलंदाजी राहिली. 57 झालेल्या आहेत आणि 58 धावा बनवायचे आहेत. धन्यवाद अक्षय पांडो। आइए दोस्तों लौट चलते हैं गौरव मोटर चषक की अद्भुत क्रिकेट दुनिया में। आज विजय दादा पाटिल का जन्मदिन है और उनके जन्मदिन के अवसर पर ये एक दिन का धमाका आप देख रहे हैं। देखिए जय खंडोबा शंकर जूकर फैम टीम है। बाला तरे और मुकेश मते के आउट होने के बाद क्या कंट्रोल किया वहाँ पर गेंदबाज उमेश नाइक ने, और कुल मिलाकर 58 रन। ऊपर के तीनों बल्लेबाज चले, बाद के बल्लेबाज चले नहीं। पहले मैच में 84 था, इस मैच में 58 है। अब यहाँ पर बाला तरे को अपना 100% देना होगा, प्रहलाद नाइक को 100% देना होगा, जबकि दोनों ओपनर बीच मैदान पे जाते हुए जादूगर कैलाश नाइक और उनके साथ ओपन में जा रहे हैं गुरुनाथ नाइक। 58 का लक्ष्य है। इसके बाद मुकाबला रहेगा आई वज्रेश्वरी और इस मैच की विजेता टीम। उसके बाद आई गावदेवी का मुकाबला रहेगा हारने वाली टीम से। 6 मैचेस, कौन बनेगा विजेता। भादोड़ में क्रिकेट अगर चलता रहेगा तो भिवंडी में क्रिकेट चलता रहेगा। विजय पाटील यांच्या माध्यमातून देखील विजय सुदाम पाटील यांच्या माध्यमातून कैलाश नाईक यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे। लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपये आहेत आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे विजयदादा शंकर पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपये। उन्होंने तो इनाम हर टीम के लिए रखा है, सिक्सर का हैट्रिक लगाने के लिए। खेल की शुरुआत प्रहलाद नाइक, कैलाश नाइक के लिए स्विंग कर दिया है, भिंगड़ी है, 6 रन। कमाल का शॉट, कमाल की शुरुआत कर रहे हैं वहां पर कैलाश नाइक। सिक्सर से खाता खुला कैलाश का, खाता खुला जय हनुमान स्पोर्ट्स। एक और धमाकेदार शॉट, बैक टू बैक, दूसरा सिक्सर। बाउंड्री के पीछे प्रहलाद नाइक, दिन में तारे नजर आ रहे हैं। ये लगा सिक्सर, 2000 का इनाम। धन्यवाद ऑर्केस्ट्रा टीम। 2000 रुपयाचा पारितोषिक जो आहे या मॅचच्या समाप्तीनंतर दिला 4 जाईल। पे 4 क्या बल्लेबाजी कर रहे हैं कैलाश नाइक। प्रहलाद नाइक और कैलाश नाइक, एक बन गया नाइक तो दूसरा बन गया खलनाइक। क्या कमाल की बल्लेबाजी हो रही है। ये पुरानी रंजिश है जो चल रही है मैदान में। आपकी बार बल्ले के अंदर लगी है, रूबी कट्टा, कोई रन नहीं। 24 रन जब 5 गेंदों में आएंगे तो कोई भी टीम दबाव में आएंगी। जिस तरह दबाव में
जय खंडोबा स्पोर्ट्स आ चुकी है। 58 का लक्ष्य है। एक और हुक शॉट, वेकेंट एरिया है, गेंद पहले बाउंस पे, 4 रन। एक ओवर में 28, प्रहलाद नाइक को भरे बाजार में लूट लिया है। यहाँ से 4 ओवर में केवल 30 रन चाहिए। गेंदबाजी में परिवर्तन मरता क्या ना करता। अजय नाइक को मोर्चे पे लगाया गया है। क्या कमाल की बल्लेबाजी की। अब सामना करेंगे गुरु। देखिए पहली शुरुआत बहुत अच्छी रही थी जय खंडोबा की, लेकिन यहाँ पे कैलाश नाइक ने पहले ही ओवर में कितना क्रिकेट बाकी है इन खिलाड़ियों में। जगदीश नाइक, कैलाश नाइक, लालचंद तरे, बहुत ज़्यादा क्रिकेट बाकी है। हुक करने की कोशिश, गेंद पहले बाउंस पे फ्लाई स्लिप में बल्ले को छुआ था शायद। यस, खाता खुला गुरु का। कुल स्कोर 29 रन। योगेश तरे फैम टीम है ये हनुमान स्पोर्ट्स। एक दिन का ये आप शो देख रहे हैं विजय दादा पाटिल के जन्मदिन के अवसर पर। गौरव मोटर्स चषक, बढ़िया ड्राइव, हाफ वॉली पे लेकर दूर से खिलाड़ी पहुंचे, वाइडी लॉन्ग ऑफ पे गेंद को उठाया है, 2 रन पूरे किए। क्या कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं। गेंद की मेरिट पे बल्लेबाजी कर रहे हैं, जहां की गेंद है वहीं शॉट को खेल रहे हैं। 31 रन हो चुके हैं। लगभग अब 4 रह गया है जय खंडोबा के पास के विकेटें लेकर ही आप दबाव बढ़ा सकते हैं। अजय नाइक, इस मरतबा अच्छी गेंद है, आउट हो जाएंगे। बढ़िया कैच और कैलाश नाइक आउट। नए बैटर भिवंडी क्रिकेट का इतिहास जिनके नाम है, एक ओवर में 49 रन बनाने का पिंटू पाटिल। आते ही गेंद को लंबा हिट लेना चाहते थे, हायर फुल टॉस गेंद थी, बल्ले पे आई नहीं। 1 रन से पिंटू पाटिल का खाता खुलता हुआ। कुल स्कोर 32 रन। आने वाले बल्लेबाजों में टीम के कैप्टन उमेश नाइक का आना बाकी है। बाला तरे के पास एक ही चारा रह गया है, विकेटें लेकर ही वो दबाव बढ़ा सकते हैं। अगला मैच विनर वर्सेस विनर। बोल्ड, कमाल की गेंद, अराउंड द लेग्स बोल्ड। मशहूर कमेंटेटर वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या का भी जन्मदिन है। अच्छा ड्राइव, बिल्कुल गेंद के ऊपर आके ड्राइव लगाते हुए
नए बैटर विशाल। एक रन से विशाल का खाता खुला। 2 ओवर की समाप्ति पे कुल रन बने 33। यहाँ से 25 रन 3 ओवर में चाहिए। जब तक बाला तरे का ओवर नहीं होता है कुछ कहा नहीं जा सकता। हालांकि पिंटू पाटिल पीटू पाटिल के नाम से भी जाने जाते हैं। जब वो एक बार शुरू होते हैं तो उनको रोकना थोड़ा मुश्किल हो जाता है। स्वागत है आप सभी का। आप देख रहे हैं गौरव मोटर्स चषक। गौरव मोटर्स मरता क्या ना करता। बाला तरे स्वयं आए बॉलिंग के लिए। चारा भी तो नहीं है बाला तरे के पास। अब सूरज बादलों के पीछे छुपता हुआ पहली गेंद हुक कर दिया सीधा स्टैंड में 6 रन। उनचालीस पे पहुंचा है स्कोर। बाला तरे फुल टॉस गेंद स्विंग कर दिया है 6 रन। अब विशाल सिक्सर के हैट्रिक पे आए हैं। 1000 रुपए का इनाम है विजय दादा पाटिल की तरफ से। क्या कमाल की बल्लेबाजी हो रही है। 45 रन में जीत का दरवाजा खोल दिया है विशाल भोयर। मौसम अब बदल चुका है। आसमान में फिर बादल छाए हुए हैं। तेज हवाएं भी बह रही है। दरख्तों के झुंड हलते हुए और प्रिंस मूवीज पे इसका सीधा प्रसारण जा रहा है। एक सिक्सर और लगा तो विजय दादा पाटिल ने तो आज एटीएम नहीं कैश के साथ पहुंचे। ओ लालच बुरी बला। लालच बुरी बला। स्वयं हंस रहे हैं कि 2 गांधी के नोट छूट गए। लेकिन टीम बहुत मजबूत स्थिति में। योगेश तरे फैम टीम फिर गेंद को फ्लिक कर दिया। आसमान में खड़ी रह गई। फील्डर आ रहे प्रतीक। बढ़िया कैच। अगले मैच की विजेता टीम फाइनल में पहुंच जाएंगी। उसके बाद मुकाबला रहेगा आई गावदेवी। इसके बाद जो मुकाबला है आई वज्रेश्वरी योगेश गुलवी फैम टीम का। इस मैच की विजेता टीम लगभग तय हो गया है कि उमेश नाइक बाजी मार जाएंगे। नए बैटर मैदान में आए हैं रविंद्र गुलवी। ड्राइव करना चाहते थे। बल्ले का सिरा लेकर तेज आउटफील्ड है। गेंद सरक रही है। अब जाकर उठाया है। इस बीच 2 रन बना लिए बल्लेबाजों ने। 2 रन से 47। यहाँ से केवल 11 रन चाहिए मैच को जीतने के लिए। कोई अनहोनी इस मुकाबले में जिता सकती है जय खंडोबा शंकर जुकर फैम टीम को। पीछे रखी हुई गेंद थी। बैकफुट पे गए। फोर्स किया। लॉन्ग ऑफ से खिलाड़ी पहुंचे लगभग मिड ऑफ में। 1 रन आता हुआ। ओवर समाप्त होते हुए 3 रन बने 48। 12 गेंदों में 10 रन।
मात्र के लंगोटी यार निकी जोशी के लिए 1000 रुपए का इनाम है, लेकिन ये किस लिए है? ट्रिक। गर्म पानी में आए हैं निकी जोशी। हालांकि पंढरपुरी चाय के लिए काफी मशहूर हैं, देखना है हैट्रिक लेते या नहीं। भादौड़ में जब भी क्रिकेट रहता है एक अलग ही मजा आता है। हमारे बीच प्रिंस ऑफ भादौड़ सम्मानीय प्रभुदास नाइक साहब पहुंच चुके हैं। आपका हार्दिक स्वागत। ये वो चेहरा है जो राजनीति की दुनिया में चमक रहा है। फुल टॉस गेंद पैरों पे लगी, नुकसान कुछ नहीं हुआ। लेग बाई का बल्ले को लगी, 1 रन आता हुआ। 49 रन, 9 रन और चाहिए मुकाबले को जीतने के लिए। 9 रिक्वायर्ड। फुल टॉस गेंद भिंगड़ी है, 6 रन। इसके साथ ही ये मैच समाप्त। धन्यवाद। इम्पोर्टेंट अनाउंसमेंट है। तो कॉन्ग्रेचुलेशन जय हनुमान स्पोर्ट, योगेश तरेन, उमेश। कप्तान उमेश नाइक, आपको टॉस के लिए आना है और साथ ही साथ हरी जोशी आपको टॉस के लिए आना है। अगले मैच की विजेता टीम निकी जोशी, आपको इनाम है 2 पे 2 खाए हैं या 100 रुपए। अगला टॉस विजेता टीम फाइनल में पहुंचेगी। टीम है जय हनुमान, उमेश, योगेश तरेफन टीम और आई वज्रेश्वरी, योगेश गुलवी, योगेश बनाम योगेश, हरी बनाम उमेश। मैन ऑफ द मैच उमेश नाईक। या मॅचचं मॅन ऑफ द मॅच उमेश नाईक आणि सोबतच निकी जोशी आपण देखील यायचे। धन्यवाद सागर। आपण पहिला टॉस करूया। आपण दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचे व्यासपीठावर। आई वज्रशुरी टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान टीमचे कॅप्टन, चला आपण व्यासपीठावर यायचे। टॉस होईल